तुमच्यातला जो बघणार आहे की नाही आहे ना, मला केस आहेत का नाही? हो, जरा मोठ्यानं बोला. केस आहेत का? आहेत. जास्त आहेत का कमी आहेत? मग सगळ्यांना एकसारखंच दिसलं की हो. सगळेजण म्हटले केस आहेत. जास्त आहेत का कमी आहेत? हा बोला की मोठ्यानं. कमी आहेत. मग सगळ्यांना कमीच कसं काय दिसलो? कारण का सगळ्यांच्यातला बघणारा एकच आहे. लक्षात येते का नाही लक्षात येत? हे जर लक्षात आलं तर तुम्हाला पांडुरंग लक्षात येईल. आणि हे आता मी जे बोलायला लागलोय ते सगळ्यांना एकच ऐकू येते का वेगवेगळं? एकच. म्हणजे ऐकायला ज्याला येतंय तो बी एकच आहे. सगळ्यांच्यात एकच आहे. आता तुम्हाला साखर खायला दिली तर सगळ्यांना गोड लागणार का कडू? गोड. ते गोड कुणाला लागली साखर? नाही, कुणाला लागली? हाताला लागली का? बर, जिबेला लागली. जिबेला. बर, जिबेला गोड लागली हे जिबेनं सांगितलं का आणि कोणी सांगितलं? तुम्हाला साखर गोड लागली, गुलाबजाम गोड लागला, जिलेबी गोड लागली, हे सांगितलं कुणी? जरा विचार करा. तुम्हाला मी का हे सांगायला लागलोय? तुम्हाला समजतंय. तुम्ही जेवला, जिलेबी खाऊन उठला आणि म्हटला जिलेबी गोड होती. त्याला विचारायचं जिलेबी गोड होती हे कुणाला कळालं? मनाला कळालं. मनाला जिलेबीचं काय संबंध नाही. मनाला फक्त जिलेबी कळते. त्याला चव घेता येत नाही. त्याची चव घेण्याचं काम दुसरीकडे दिलंय. ती इथं बसवलीये. अजून जरा गोड पाहिजे होती, अजून जरा चहा गोड पाहिजे होता. पण जिभेला जरी चव कळाली तरी जिभेला चवीचं ज्ञान होत नाही. लक्षात येते का? बघा, जिभेला तुम्ही चव कळाली, गोड गुळ ठेवला, त्याला गोड लागलं, पण गोड लागलं कुणाला? हे गोड आहे, हे तिखट आहे, हे कडू आहे, हे खारट आहे, हे आंबट आहे, हे कळतंय कुणाला? आता तुम्ही जेवणात बसला, पहिला घास खाल्ला, लगेच कळते. काय कळते? हा मीठ नाही. कुणाला कळालं? जीभ तर काय बोलतच नाही. ते आत कोणतरी आहे म्हणतोय मीठ कमी आहे.